नमस्कार. सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश. दोन धरणातील पुराचे पाणी पहिल्यांदाच दुष्काळी भागात. वसना वांगणा योजनेद्वारे भाडळे, नांदवळ, अरबवाडी तलाव टप्प्याटप्प्याने भरणार. डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून दोन धरणातून पुरावाटे वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वसना वांगणा उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करून धोम कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी किनई येथील पंपगृहातून उपसा करण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्यामुळे कोरेगाव तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून टप्प्याटप्प्याने भाडळे, नांदवळ आणि अरबवाडी तलाव भरून घेतले जाणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी केले. किनई येथील पंपगृहातून पाणी उपसा करण्याचा शुभारंभ रविवारी सकाळी डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सातारा रोड आणि कुमटे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. प्रारंभी डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सारिका रत्नदीप फाळके आणि पंचायत समितीच्या सदस्य सुरेखाताई पाटील यांच्या हस्ते धोम कालव्यात पाणीपूजन करून कृष्णामाईची ओटी भरण्यात आली. त्यानंतर विजयराव घोरपडे यांनी पंपगृहात श्रीफळ वाढवले. डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी बटन दाबून मोटर सुरू केली आणि दुष्काळी भागाकडे पाणी वळवण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, सारिका रत्नदीप फाळके, सुरेखाताई पाटील, कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष विजयराव घोरपडे, सुनील घोरपडे, शंकर येवले, राजेंद्र घोरपडे, सुनील भोसले तसेच उपअभियंता शिंदे उपस्थित होते. डॉक्टर प्रियाताई शिंदे पुढे म्हणाल्या की आमदार महेश शिंदे हे भूमिपुत्र असून कोरेगाव तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना विशेष काळजी आहे. गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जे कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून हा भाग हिरवागार करण्याचा त्यांचा निर्धार आहे. धोम धरणातून पुराचे पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे यांनी कालव्याद्वारे पाणी आणून वसना वांगणा योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित यंत्रणेला पत्र देण्यात आले. आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या धोमचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या कामात मोठी मदत केली, असे त्यांनी सांगितले. सध्या अल निनोचा प्रभाव जाणवण्यास सुरुवात झाली असून आगामी काळात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांना काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करावा, असे आवाहन डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी केले. हनुमंतराव जगदाळे म्हणाले की आमदार महेश शिंदे यांनी खऱ्या अर्थाने वसना वांगणा उपसा जलसिंचन योजनेला नवसंजीवनी दिली आहे. अनेक वर्षांपासून ही योजना चालू बंद अवस्थेत होती. परदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे योजना राबवण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रत्यक्षात तिचा पुरेपूर उपयोग झाला नाही. आमदार झाल्यानंतर महेश शिंदे यांनी या योजनेला गती देऊन तिचे स्वरूप बदलले असून आज दुष्काळी भागात पाणी पोहोचले आहे. आगामी काळात आणखी शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत भाडळे तलावात केवळ मृतसाठा असून पाण्याची उपलब्धता नाही. पुढील 2 महिन्यात धोम धरणातील पुराचे पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करावा, असेही जगदाळे यांनी सांगितले. सुरेखाताई पाटील म्हणाले की वसना वांगणा योजना सुरू झाल्यापासून आपण तिचे काम पाहत आलो आहोत, मात्र ही योजना पूर्ण क्षमतेने कधीच चालली नाही. आमदार महेश शिंदे यांनी या योजनेला गती दिली. वीज बिलाबाबत मी पाहून घेतो, तुम्ही योजना सुरू करा, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा दिलासा मिळाला असून हातातोंडाशी आलेली पिके वाचण्यास मदत होणार आहे. मधमापूरवाडीचे सरपंच सुनील भोसले यांनी भाडळे, खोरे आणि किनई परिसराला आमदार महेश शिंदे यांनी न्याय दिल्याचे सांगितले. यापूर्वी पाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वर्षे केवळ आश्वासनावर जगावे लागले.
मात्र आमदार शिंदे यांनी डॉक्टर सौ प्रियताई महेशिंदे यांनी प्रत्यक्ष काम करून न्याय दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहिलो. त्यांनीही आमच्या भूमिकेला नेहमी सहकार्य केले असून जिल्हा परिषद गटांचा विकास होत असल्याचे भोसले यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर सौ प्रियताई महेशिंदे यांनी वसना वांगणा योजनेची पाहणी केली. पंप हाऊसबाबत उपअभियंता शिंदे आणि हनुमंतराव जगदाळे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी शंकर येवले, घोरपडे गुरुजी, शशिकांत वीर, रमेश घाडगे, गजानन भोसले, बोरजाईवाडीचे सरपंच दत्ता घोडके, आझादपूरचे उपसरपंच राजेंद्र भोसले, अशोक चव्हाण, अरुण घोरपडे, जितेंद्र घोरपडे, नितीन लोंढे, तानाजी निंबाळकर, विकास जाधव, धनवान कदम, विनेश साळुंखे, प्रकाश भोसले, गोपीचिंद भोसले, विजय घाडगे, संतोषाबा कदम, गणेश पिसाळ, नवनाथ भोसले, कल्याण पिसाळ, कांतीलाल भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. म्हणजे त्याचं पहिलं करायचं होतं ते सगळं चुकलं आणि म्हणजे आवणीकर अडीची चिन्ह भिजत नाही तर ते इस्रायलमध्ये भिजतं तसं इथे भिजत नाही, त्याच्यामुळे ती फ्लॉप झाली. पण आपण काय केलं, आम्ही शेतकऱ्यांनी मार्ग काढून साहेबांच्या माध्यमातून ही वगळा नाल्याला पाणी सोडून भरून त्याच्यावर सगळी आपली स्कीमा चालत आहेत. म्हणजे तुम्हाला ह्याचा सारांश सांगतो. आणि आपल्या भाडर फराड ते आता तलाव्यात अजिबातच पाणी नाही, म्हणजे पाणी एक थोडा एक दिवस म्हणजे आपल्या खालचा साठ्याच्या खाली गेले मोरतू साठ्याच्या खाली गेलेलं आहे. तर आता आपण काय केले त्यासाठी तिथं पण पाणी सोडायचे, राहिलेलं पाणी त्या पाईपात बसत नाही. ती इतर भागात आपल्या ज्या गावाला लागणार आहे, आता तिथं ज्या गावची लागणार ती आलेली आहे, त्या गावच्या नदी वगैरे आपण भरून घ्यायची, त्याला काय कष्ट जाणार नाही. पण ते काय माहिती आहे का, आपलं झालं भरून की विनाकर वाया घालवू नका. कसं आहे, दुसऱ्यांची भरून घ्या, प्रत्येकानं सलो का. आणि पाणी काय महिन्यात होतंय सगळं. तुम्हाला माहिती आहे 15 दिवसात आपण रोटेशन भागवत होतो उन्हाळ्यात. आता तर महिना 2 महिने आहे, त्याचं बिल कमीत कमी ₹1,00,00,000 बिल येणार आहे, की शासन आपलं भरणार आहे. म्हणून शासनाचं पहिलं आपल्या सरकारांचं आपण अभिनंदन करू ह्याच्यात म्हणजे आणि भरणार आहेतच. आणि आता 20-25 आपण शेततळी येते त्यातनी डायरेक्ट पाणी घेतलं, डायरेक्ट 25 शेततळ्यांनी डायरेक्ट पाणी घेतलं. त्यामुळे त्यांचे 25 शेतकरी त्यात ती शेती ओलीला खाली आली म्हणजे त्याच्या मार्फत असं सगळ्यांचं भरून आपल्याला 17 गाव आहे ती म्हणजे दोन्ही किनव्या, आंबोड, गणेशवाडी, मादनापूरवाडी, घेवरे, जांब, कवडेवाडी, माढळ, पुन्हा तुम्हाला जांब, हरेवाडीचा थोडासा भाग दिसतो, पुन्हा सिंधुदुर्ग, गाडगेवाडी, पुन्हा रुई आहे, वरजाईवाडी आहे, आझादपूर आहे, पुन्हा भंडारमाची आहे, बोदेवाडी आहे. बोदेवाडी एवढी गावं 17-18 गावं आहेत. सगळे प्रमुख आली ती, मी सगळ्यांना फोन केले, सगळे आली ते. आज आपण त्याचा प्रारंभ झाल्यानंतर करू. आता ताईचा सत्कार शिंदे साहेब तुम्ही करावं प्रकल्प अधिकाऱ्यांनी. आकांच्या हस्ते माणसं आदरणीय सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रियताई शिंदे यांच्या हस्ते आपण जलपूजन केलं. आणि आता एक कार्यक्रम असल्यामुळं बटन दाबायचे पण इथं आवाज येणार, त्यामुळे फक्त आपली थोडंसं बोलल्यानंतर पुन्हा आपण ते चालू करणार. तसं बघितलं अध्यक्ष मॅडम, आमची ही 17 गावं आहेत पहिल्यापासून पाण्यासाठी वंचित, गेली 7.5 वर्षात. त्याच्या अगोदर तुम्हाला काही सांगायचं नाही. साहेब आल्यानंतर जे आम्हाला जे 17 गावातली मला वाटते 13-14 गावं ही आमची टँकरवर चालणार. त्यात पहिलं गाव आमचं होतं मधोपवाडी.
की एप्रिल नंतर याला पाणी जनावरांना पाणी नसेल ते साहेबांनी 7-7.5 वर्षात गेल्या वर्षी दादा म्हणले कसल्यापर्यंत आपल्याला एक रोजीची गावासाठी सोडली त्याचा आम्हाला अगदी 3-4 महिन्यामध्ये शेवट अगदी जूनमध्ये आम्हाला थोडंसं पाणी कमी आलं पण आम्ही दुसऱ्या एक मोबाईल ठिकाणच्या विहिरीसाठी चालू केलं आता पाऊस झाला पण आता जर बघितलं या 17 गावातला प्रत्येक शेतकरी सांगेल प्रत्येकाला आता थोडासा पाऊस झाला आणि त्याचा परिणाम आता जाणवतोय आमच्या विहिरीला पहिलं जे 1 तास होतं ते 2 तास झाले आता मला सांगा हे जर पाणी आपण नाही सोडलं हे असं वाया जाणारं पाणी जर आपण अगदी आमच्या भागात पुढे सगळीकडे जर फिरलं कमीत कमी 3-4 महिने म्हणजे आपल्याला म्हणजे तसं बघितलं तर ऑक्टोबरपर्यंत पावसाचा आपल्याला तसा अजून हे पण तो जर नाही पडला तर आपल्याला अतिशय आम्ही दुष्काळाला सामोरं जावं लागेल तर मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही एवढा वेळ काढला आणि ह्या चांगल्या कामाला दाखवली दादांनी त्यासाठी अगदी भरपूर कष्ट घेतले दादा इकडे दादानी जमीन घेतल्यामुळं आम्हाला पाण्याचं भरपूर दादा असल्यामुळं आम्हाला रात्री सरपंच असाचा कार्यक्रम आहे आम्ही फक्त दादांचा आम्ही शेतकरी आम्ही सगळे शेतकरी की दादांना कोणीही बस ते मोठे गटातले निवडून आले पण त्यांचा जीव जास्त सातवड गटात आमच्या ताई सुद्धा तसेच आहे ताईंचं सुद्धा तेच आहे की काय म्हणून सूर्यकाकांचं जर तुम्हाला सांगायचं त्यांचं माहेर बी हे आणि त्यांची जमीन बी सिंधुदुर्गमध्ये त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीला आणि त्या दोघींच्या तिघांच्यामुळं आमच्या भागात जाऊन तुमचं सहकार्य पाहिजे तुमचं 100% पाहिजे तुम्ही सहकार्य द्या आम्हाला इंजिनियर म्हणले पाणी सोडतो मी पण वीज बिलाचं काय करायचं ते कोण करणार हा मग ते साहेब म्हणले माझं मी बघतो वीज बिल तू सांग त्यामुळं साहेबांनी ती हमी घेतली नसती तर पाणी सोडायला तयार नव्हते असे म्हणजे वीज बिल कोण करणार मला सांगा पाणी मी सोडतो आता रात्रीच दादानी सांगितलं की साहेबांनी आपल्याला गॅरंटी दिली की आपण सगळं बिल आता दादानीच बोलले की 1 बोट येऊन नाही तर जास्त येऊ साहेबांनी ती हमी घेतली साहेबांचं आपल्या सर्व गावांच्या तर्फे त्यांचं मनापासून असं धन्यवाद इतकं सोपं नाही अगदी आम्ही सुद्धा 26 वर्ष राजकारणात आहे दादा माझ्या अगोदर आहेत अक्का माझ्या अगोदर आहे कारण त्या ह्याच्यापासून आम्ही बघतोय दिलेल्या शब्दाला आणि गोर गरिबाची जाण असणार नेतृत्व म्हणजे महिला तुम्ही बघा मोठी किती मागे लागतील पण तुम्ही गरिबांनी हाक मारा किंवा साहेबांना हाक मारा ते दोन्ही माणसं अगदी आपल्या वेळेला येतात आणि हेच आपल्याला त्या गरीब जनतेला हेच महत्वाचं आहे भाऊ त्याला साक्षी आमच्या दुष्काळ भाऊ तसा अध्यक्ष दुर्लक्षच असायचं म्हणजे मस्त आम्ही भाऊ मस्त सरपंच आपण काहीतरी केलं पाहिजे मग करणार काय नुसतंच आम्हाला नुसतं आशेवरच ठेवायचं आश्वास नसता नुसता याच्यात पाण्याची ती छावण्या गुन्ह्यात आपण चालते का परत एकदा तुमचं सर्वांचंच मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो आल्याबद्दल सर्वांना आमच्या 17 गावात तुम्हाला पुन्हा तुमचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आता मोठं दादा आता आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा आमच्या डॉक्टर प्रियाताई त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपल्या सदस्य जिल्हा परिषदेच्या कार्यकर्ताई आपले आदरणीय विजयराव भाऊ आणि या प्रमुख आणि आपण सगळेच आता प्रमुख झाले सगळे 17-18 गावातून सगळ्यांची नावं घेतली पाहिजे तर सगळे आदरणीय 2000 साली मला वाटतं कोणतीला स्थापन झालं आणि त्याच्यानंतर ही स्कीम पहिला टप्पा 10ला चालू झाला पण चालू व्हायला गेला 19ला साहेब आले म्हणून असं नाही ते आहे की अडचणी काय ते सांगते तुम्ही म्हटलं का नाही आता इस्रायल पद्धतीने सगळ्यांना ठिबकलंच पाणी द्यायचं असं ते तशी योजना होती तेव्हा हा परंतु ती स्कीम ड्रॉप आता ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं मला पण एवढं शेतीचं काय एवढं जास्त माहीत नाही पण ते इस्रायल पद्धतीने ठिबकला पाणी देण्यासाठी ही योजना पण पुन्हा काही अडचणी आल्या असतील
आणि नंतर साहेब आल्यानंतरच या वामना ह्या स्कीमला पाणी आलं आणि ते शेतकऱ्यांच्या पाईपपर्यंत म्हणजे गावापर्यंत पाणी आलं. त्याच्या अगोदर पाणी आलं गेलं असंच असायचं चालू, म्हणजे नेहमी तक्रारी चालूच असायच्या. पाणी आलं परत ते लाईट बिल पुन्हा पाणीचा प्रॉब्लेम आला असं. परंतु साहेब जेव्हा कृष्णा फरेचे उपाध्यक्ष झाले तेव्हापासून ही स्कीम व्यवस्थित चालू झाली. आणि आता दादा आदर्श शेतकरी आहेत. पुढचं पण प्रगतशील शेतकरी आहेत. शेतीचं त्यांना खूप ज्ञान आहे दादांना, खूपच बारकावे. आणि त्यांची बघूनच आम्ही शेती ते सुनील पण म्हणतो की त्याच्याकडे बघून मला शेती करायची इच्छा होती. म्हणजे दादांच्याकडे पाहून लोकांना शेती करण्याची इच्छा होते. आणि नवीन काय टेक्नॉलॉजी ते वापरतात. आणि त्यांचे वडील पण तसेच होते पाटील. आणि तेच गुण त्यांच्या मुलांच्यातून आलेले आणि खूप चांगल्या पद्धतीने शेती ते करतात. आपल्या सगळ्याचं एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आपल्या कुठे गटाचं आणि सातारड गटाचं. आपल्याला असे दादा लाभले, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आपले आमदार साहेब त्यांनी सुद्धा आता दादांनी सांगितलं आणि त्यांनी लगेच पाणी अतिरिक्त पाणी द्यायचं साहेबांनी कबूल केलं आणि वीज बिलाचा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी सोडवला. त्यामुळं आपल्या सगळ्यांना आता पाणी मिळणार आहे. मी महत्त्वाचं म्हणजे आता मला बोरगावाडीचे लोक भेटले होते. त्यांचं काही जे पाईपमधून 5 नंबर लाईनला लिकेज आहे बरं का साहेब, ते लिकेजचं काम 5 नंबर पाईपला लिकेज आहे मॅडम. लिकेज आहे तर ते सांगण्यासाठी मी उभी आहे. तर ते काम तेवढं तुम्ही करा. आणि म्हणजे ते बोरगावाडीचं माझ्या गणातील जवळजवळ 14 गावं दिसत आहेत. बाकी 418 गावांना या स्कीम मार्फत पाणी पडते. आणि दुसरं म्हणजे ताईसाहेबांच्याबद्दल सांगायचं म्हणजे रोज मला वाटतं 1000 किलोमीटर तुमचा प्रवास होत असतील. पण ताई काल भोश्यात पण आल्या, कुठल्या कार्यक्रमाला येत नाही असं नाही. सकाळी म्हणजे 9ला मी फोन केला तर खाटामध्ये कार्यक्रमच होत्या 9ला. माझं आवरायचं होतं पण ताई कार्यक्रमच होत्या. आपले आमदार साहेब म्हणा ताई तिथं दोघं पण एवढे कर्तृत्वान आपल्याला मिळालेले आहेत. आणि साहेबांना आपल्या भागावर का प्रेम आहे तर सारिकाताई आणि मी आम्हाला दोघींना पण तुम्ही भरघोस मताने निवडून दिलं. त्यामुळे ह्या भागावर साहेबांचं खूप प्रेम आहे. साहेबांनी ती कटापची योजनेचंही परवाच उद्घाटन झालं. ते 3,000 कोटीचं काम सुरू झालेलं आहे. शिवाय कुठे फाटा ते चिलेवाडीपर्यंत रस्त्याचं 200 कोटी ते पण मंजूर झाले. म्हणजे मला असं वाटते आमच्या दोघींच्या 5 वर्षाच्या काळात एकही काम शिल्लक राहणार नाही. छोटी मोठी कामं ताईंच्या सारिकाताईंच्या माध्यम किंवा दादांच्या माध्यमातून सगळी कामं होती. आणि आपला गट सगळ्या मतदारसंघात एकदम छान सगळी कामं होतील असा मला विश्वास आहे. साहेबांचंही ताईंचंही खूप प्रेम आहे आपल्या गटावर आणि तुमचंही आपल्यावर प्रेम असल्यामुळेच आम्ही एवढ्या मतांनी निवडून आलो. आपण सगळ्यांनी मिळून छान काम करूया. आपला सगळा गट अतिशय सगळे एकही काम राहिलं नाही पाहिजे. खूप छान पद्धतीने काम करू. या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आपल्या आभारांची जय. धोमचं जे अतिरिक्त पाणी आहे ते वसनावंगा योजनेद्वारे आपल्या 17 गावांमध्ये पूर्ण ओढा नाल्यांनी शेतीपर्यंत पोहोचणार आहे. कारण अनलिनोचा प्रभाव आपण जो एप्रिलमध्येच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वारंवार आपल्याला सूचना दिलेल्या होत्या की हे वर्ष आणि पुढचं वर्ष हे अनलिनो प्रभावाखाली असेल आणि जेवढा जुलैमध्ये पाऊस आहे त्याच्यापेक्षा कमी ऑगस्ट, त्याच्यापेक्षा कमी सप्टेंबर अशी ती परिस्थिती राहील. त्यामुळं शेतकऱ्यांनी सतर्क राहा आणि त्या पद्धतीनंच पेरणी करा. पेरणीची घाई करू नका किंवा दुबार पेरणीची आवश्यकता लागू शकते आणि ते आपल्याला समोर येतच गेलं. आणि आपल्या या 17 गावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं आणि जसं कोयना धरण भरलं आणि धोम भरलं आणि अतिरिक्त पाणी झालं तसं दादांनी पण खूप पुढाकार घेतला आणि आपण धोमचं जे वाया चाललेलं पाणी आहे अतिरिक्त ते आमच्या दुष्काळी भागांना जिथं जिथं शक्य आहे
तिथं आपण विनंती केली आणि त्या पद्धतीनं आज त्या विनंतीला मान्यता देऊ. प्रश्न होता लाईट बिलाचा, पण आमदार साहेबांनी त्याची हमी घेतलेली आहे की पाणी तुम्ही सोडा, पुढे लाईट बिलचं मागणी बघतो. तर या पद्धतीनं आज आपण आता इथं मोटर बटन दाबून आज आता पाणी कालव्याद्वारे आपल्या 17 गावांपर्यंत 14 गावांना पोहोचणार, 17 गावांना पोहोचणार आहे. तर आज 17 गावातले सर्वच प्रमुख मान्यवर इथं आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते की आज मला वाटते 3-4 महिने आपला पाण्याचा प्रश्न मिटेल. आणि तरी वरुणराजाची आपण प्रार्थना करूया की पाऊस आपल्याला मिळावा आणि आपणही थोडी खबरदारी घेतली पाहिजे की म्हणजे पाईपलाईन जी एक गटापूर योजना आहे सगळं आहे, पण आपण पाहतोय की पाऊसच नाही पडला तर धरणात तरी कुठून पाणी येईल अशी परिस्थिती आली होती की कोयना धरण सुद्धा 7 ते 8% आलं होतं. बरोबर, मुंबईची परिस्थिती अशी सांगत होती की आता मुंबईला 40 दिवस पुरेल एवढी वीज आहे, पण सुदैवानं धरण भरलं, अतिरिक्त झालं आणि आपल्याला पाणी मिळतंय. पण आपण यासाठी पंचमहाभूत जी त्याचा जो इम्बॅलन्स झालेला आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आणि त्यामुळे पर्जन्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर आपण वृक्ष लागवड केली पाहिजे आणि वृक्षतोड थांबवली पाहिजे. आणि वृक्ष जर तोडला गेला तर तिथं 5-10 झाडं आपण त्याच प्रजातीचीही लावली पाहिजेत. आणि वृक्ष लागवड करताना आपण ही काळजी घेतली पाहिजे की देशी वृक्ष हे लावले गेले पाहिजेत की ज्याच्यावर पक्षी बसतील, फुलपाखरं आपल्याला दिसेनात, मधमाशा दिसेनात. त्यामुळं परागीकरण आणि शेतीचं उत्पन्न पण कमी होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं आपण पाण्याची सोय करतोय धरणांद्वारे, पाईपलाईनद्वारे, हे सगळं जरी खरं असेल तरी आपण हा जो पंचमहाभूतांचा इम्बॅलन्स झालेला आहे, असमतोल झाला आहे, तो समतोल राखण्यासाठी चांगल्या प्रकारचे देशी वृक्ष याची लागवड केली पाहिजे, जोपासना केली पाहिजे. आणि आज आता आपण 15 ऑगस्टला विषमुक्त, मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियान हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण जिल्हा परिषद मार्फत हे चालू केलेलं आहे. गावोगावी आपण ग्रामपंचायतीमध्ये, शाळांमध्ये, अंगणवाडीमध्ये शपथ घ्यायला सांगितलेली होती की मी माझं स्वयंपाकघर हे विषमुक्त करेन. आणि याचद्वारे आपण पाहतोय की रोगराई खूप वाढली आहे. म्हणजे आता सुबत्ता यायला लागलेली आहे, पण आहेत ते पैसे सगळे रोगराईवर खर्च होत आहेत की अचानक मृत्यू होत आहेत तरुणांचे. 40 नंतर पुढे व्यक्ती गेला की डायबिटीस आहे, डायबिटीसनी पूर्ण शरीर पोखरलं जात आहे, हृदयविकार आहे, पॅरालिसिस आहे आणि सगळ्यात भयानक आहे ते कॅन्सर आहे. जो दर 10 मृत्यू मागे एक मृत्यू आपण पाहतोय समाजात, आपण सगळे फिरतात की कॅन्सरनी होतोय. तर हे सगळं जर टाळायचं असेल तर आपलं स्वयंपाकघर सुधारलं पाहिजे आणि ह्याची माहिती ह्या सर्वसामान्य गोरगरीब माता भगिनींपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण 5% लोक असतील की ज्याला माहिती आहे की का कर्करोग होतोय, तुमच्या तेलात भेसळ आहे, तुमच्या दुधात भेसळ आहे, तुम्ही खाद्यपदार्थामध्ये जे रंग वापरताय त्यांनी हार्ट अटॅक येतोय, हे किती जणांना माहिती आहे. तर हे माहीत नाहीये म्हणून हे आहे. त्यामुळं आपण ह्या अभियानामार्फत प्रत्येक कुटुंबातल्या माता भगिनींपर्यंत ही माहिती पोहोचवणार आहे की कुठल्या चुकीच्या पद्धतीनं आपण स्वयंपाक करतोय, वापरतोय, ते कसं टाळलं पाहिजे. कारण रोग येऊन त्याच्यावर पैसे घालून तो बरा करण्यापेक्षा तो रोग आलाच नाही पाहिजे. पूर्ण हा सातारा जिल्हा आपला कर्करोग आणि डायबिटीस मुक्त होण्यासाठी आपण हे अभियान चालवले आहे. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपल्या सगळ्या माता भगिनींना ह्या आपण एक स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्या स्पर्धेमध्ये आपण सम्मिलित होण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि प्रत्येक गावाला एक बक्षीस आपण देणार आहे. प्रत्येक गावातलं एक कुटुंब जी सेंद्रिय परसबाग करेल आणि हे स्वयंपाकघरातले जे चुकीचे पदार्थ आहेत ते ती वापरणार नाही, त्याचं परीक्षण असेल त्या गाव लेवलला ते करेल, तिला आपण चांगलं बक्षीस देणार आहे. तर या पद्धतीनं आपण सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी म्हणून हे अभियान चालवले. तर यात सगळ्यात आपण सम्मिलित व्हा. आणि आता मला वाटते आपण पाण्याचं पूजन केलं, आता हे दाबूया, स्टार्टर दाबूया. धन्यवाद. दादा
असं बाजूकडे तोट कर असं बोला पुढून हां असं बाजूकडे तोट कर असं बोला पुढून हां समाज दाखव